नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा छोट्याशा चॅनलवरती. तर गाईज, आज मी शूटला जाणार होतो, परंतु शूट झालेलं आहे कॅन्सल. त्यामुळे काही कारणास्तव आता तयारी करून आणि दुकानावर चाललो आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इकडे काही आहेत ते नजारा. गाडी पण खूप घाण झालेली आहे. तर आता हे लोक गाडी घेऊन गेले ना, मग डबल गाडी घेऊन जायला मन नाही. जेव्हा 5 जण आम्ही जातो तेव्हा मग मोठी गाडी घेऊन जातो, पण हे लोक 4 जण एका गाडीवर गेलेले आहेत. तर आता मी परत घेऊन चाललेलो आहे. स्कूटी नेली आहे त्या लोकांनी, युनिकॉर्न इथं आहे. आणि ये मेरी बाइक है जो कि मैंने मेरे अभी पापा को दे दी है, तो इसको ही हम आज लेके जाएंगे. तर चला, आता अजून एक गाडी आहे, ती आपली बंद पडलेली आहे. म्हणजे आधी भरपूर जुनी गाडी आहे, तर तिला आता दुरुस्त करायचं आहे. तर तिथं जाऊ. 10-15 दिवस झाले तशीच गाडी आहे. आता ह्या गाड्या होत्या म्हणून त्या गाडीकडे लक्षच नव्हता, त्याच्यामुळे. तर चला आता तिकडे जाऊ आणि काय वातावरण आहे ते बघू जरा. तर मित्रांनो, जसं की ते जाणार होतो तिथं गाडी बघण्यासाठी, पण ते झालेलं आहे कॅन्सल. तर जसं की ते एक्सेल तुटलेलं आहे ना, आता हा याला कसा एक्सेल आहे, हे बघा नट आहे. तर त्याला कसं ती दांडीसारखी राहते ना इकडनं, तर ती म्हणजे तो रॉड होता ना, तो रॉडच दिला नाही आणि तो फक्त नटच दिलेला आहे. तर ते आज कॅन्सल, आज जाईन तेव्हा घेऊन येईन. आता काय सांगायचं. तर चला मग आता निघूया दुकानावर जरा. तर मित्रांनो, काही कारणास्तव आपली परत फेरी झालेली होती घरी. आणि हे बघा, अशा प्रकारे काही गाडी पण पूर्ण गदून गेले. चला तर सगळ्यात पहिला तर आता जाऊया पहिला पटकन, भरपूर आज कामं आहेत. तर मित्रांनो, आज खूप खुशीची गोष्ट आहे, कारण की 2 दादा आलेले आहेत आणि त्यांनी दुकानावर येऊन मला सत्कार केलेला आहे. तर खूप भारी वाटलेलं आहे मला. थँक्यू सो मच. दादा हर्सूलवरून आलेले होते आणि त्यांच्याबरोबर ते पण दादा, म्हणजे 2 जण आलेले. तर भेटून तर खूप भारी वाटलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि हे गुच्छ दिल्याबद्दल आणि एक टॉवेल दिल्याबद्दल खूप खूप मी तुमचा मोठा आभारी झालेलो आहे. एकदम भारी वाटला मला. तर नक्कीच खूप भारी वाटलेलं आहे आज. लोक म्हणजे दुकानावर नाही तर बाहेर इन्व्हिटेशन देऊन आणि सत्कार करतात ना, पण इथं तसं नाही झालेलं आहे. दादा स्वतः माझ्याकडे आलेले आहेत आणि स्वतः इथं येऊन इन्व्हिटेशन पण नाही, काही नाही, डायरेक्ट अचानक आल्याने सत्कार केला. खूप भारी वाटलेलं आहे. मनापासून थँक्यू सो मच दादा. असे माणसं आपल्या लाईफमध्ये पाहिजेत. तर जसं की दोस्तारा हो, हे बघा, आज रोहित भाईनी शर्ट आणलेले आहेत. आणि खोलून दाखव कसं आहे. काय दाखव ना, मला लगेच घालायचं आहे भाई. लगेच घालायचं आहे तर बघ, पहिले टी शर्ट पहा इकडं. हां हा टी शर्ट असा आहे. हां तर हे टी शर्ट म्हणजे छापलाय कशा, मी सांगू का तुला एक कारण. हा. तर फुल व्हिडिओ चालू व्हिडिओ हा कंटेंट क्रिएटर फॅमिली, जे आता कंटेंट क्रिएटर जे राहतात प्रत्येक गावात, बरोबर एक जणाला सगळा गाव ओळखतो बरोबर, कारण तो बरोबर, व्हिडिओ हां. बनवतो. बरोबर आणि मग तो व्हिडिओ बनवतो तर माझ्यासारखा आधी भाईगिरी नाही करत, तो चांगला प्रेमाने बोलेल का नाही प्रत्येक माणसाशी. तर त्या नाव दिलाय कंटेंट क्रिएटर. बरोबर. ग्रुप प्रत्येक असतात. आपण फॅमिली एक करू, एक परिवार आपला बरोबर बनवू, बरोबर का नाही, बरोबर. चांगल्या कामासाठी. तर चला दोस्तारा हो, जरा घालून बघूया टी शर्ट माझा शोधून. घालून बघ. तर मित्रांनो, आज ना सगळ्यांसाठी सॉरी, कारण की ना एक तुम्हाला सांगू का, मी ना खूप वाईट मुलगा आहे. मी काही पण बोलत असतो ब्लॉगमध्ये. आणि आता आज मी एक विचार केला, जसं की आता जाऊ दे, कोणी सांगितलं ते नाही सांगत, पण विचार करा, एवढे चांगले लोक माझे ब्लॉग बघतात, म्हणजे एक आतुरता म्हणून. आणि मी असं काही पण बोलत बसतो टाईमपास. तर उद्यापासून ना नक्कीच ट्राय करेन का, आता बोलायला पण लाज येत आहे मला. आज अशी गोष्ट झालेली आहे, म्हणजे काय झालेलं काय नाही, पण गोष्ट अशी झाली का चांगले लोक ब्लॉग बघतात, मी टाइमपास म्हणून टाकतो. पण मला वाटलेलं नव्हतं का भरपूर माझे चांगले लोक बघतात. आणि त्याचबरोबर खूप तुम्ही प्रेम दिलेलं आहे माझ्या चॅनलला. तर त्याच प्रकारे आता माझा दुसरा पण पेमेंट येणार आहे, म्हणजे पुढच्या महिन्यात, हां ह्याच महिन्यात येईल, 21-22 तारखेला काहीतरी. तो असणार आहे 12-13 हजार रुपयाचा. मागचा जास्त होता, कारण की ते लग्नाचे सीझनचे वगैरे त्याचं झालं. आता दुसरा पण पेमेंट पडेल बरं. तर आता बघू, तसाच दुसरा पेमेंट पडेल, त्याच्यातून पण काहीतरी करूच. पैसे तर वेस्ट नाही घालवणार, ते मी काहीतरी करूया आपण. तर सध्या तर मी आहे किचनमध्ये. आणि मागे काय झालेलं माहीत का, आमची ही बघा कुकी, ही आजारी पडलेली. तर तिला ना तेलकट द्यायला नाही सांगितलेलं, पण आज भाजी जेवढी तेलकट होती, हे बघा कशी, म्हणजे चिकन होतं त्याच्यात. तर आता ते कुकीसाठी मी धुवायला घेतलेलं आहे. हे बघा, आता हे धुवून झालेलं आहे माझं पूर्ण. आणि आता आपण कुकीला देऊ बरं, बघू खाते का नाही. भांडे पण एवढे घासायचे पडलेत, मला नाही घासायचे बाबा. खा कुकी, घे.
अशा प्रकारे इंग्लिश कुत्रे जर तुम्ही पाळत असाल तर त्यांना पण रोज तुम्हाला असंच द्यायला लागेल. जसं की म्हणजे चिकन वगैरे तिला असं चिकन. ओ माय गॉड, ये क्या कर रहा है भाई तू? क्या हुआ? उधर से तो भागते भागते आ रहा था इधर. ओके, काय झाला? हा इकडे काम. हा हा पळू नको. चाला गेली. कुकी काम इकडे. काम कुकी काम. हा पण बघा, हा पण पीस तिला दिलेला, हा पण तिने नाही खाल्लेला आहे. राहू दे, नंतर तरी खाईल. इथे ठेवून देतो तोपर्यंत. आता कसं तिला भूक नसेल ना, मग त्याच्यामुळे आता बघू, उद्या कदाचित खाईल. आली परत देव. हां कुकी काम काम. आता बघा कशी लाडात येईल. हां चल मग आता उद्यालाच खा डायरेक्ट. हां चला तर आज म्हणजे आम्ही दुकानावर चिकनची कलेजी उरलेली ना, तर ती कलेजी आणलेली होती. हे बघा कशी इकडे बनवत ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर बापरे एवढा पसारा करून ठेवला आहे आज, खतरनाक. हे बघा ना कसा. आवडतील थोड्याच वेळात पोटी, जाऊदेच काही नाही. कुकी तेरे को क्या चाहिए बेटा? काय पाहिजे? तिला पण काय पाहिजे, तिला पण कदाचित भूक लागली असेल. चला हात धुवू आणि आपण पण जेवून घेऊया तोपर्यंत. आणि मग बघू थोड्या वेळात काय झोपायलाच लागणार आहे. कारण की दिवसभर यार दमून येतो ना, त्याच्यामुळे काय पर्याय नाही राहत दुसरा. तर फायनली मित्रांनो, आज आपलं जेवण जे आहे ते एकदम साधंसुद्धा आहे. हे बघा, फक्त मी आज एक चपाती घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे काय ते हे आहे डाळ भात, आणि हे कलेजी होती ती, आणि ही एक्स्ट्रा भाजी पण आहे माझ्यासाठी. तर हे तुम्हाला समजणार नाही काय आहे ते. जाऊ दे, आता मला सांगायला लाज येते. सांगेन तर तुम्हाला लाज वाटेल का मी अशा पण गोष्टी खातो. तर हे काय आहे माहीत आहे? म्हणजे आता सांगतो का, सॉरी, मी खातो म्हणजे हे म्हणून सांगतो. जे आपल्या कोंबड्यांच्या आघाड्या असतात ना, ते पूर्ण साफ केलेले आहेत आणि ते आहेत. कारण की एकदा तुम्ही पण खाऊन बघत जाऊ, मस्त लागतं एकदम. पण याच्यातून पण व्हिडिओ बघणारे बाकीचे खात असतील, मला तरी वाटतं. बाकीचे नाही खात, मग बाकीचे तर खात असतील, बरोबर ना? चला आता जेवण वगैरे घेऊया. कुकिंग मागास फिरायला लागले, पण जेवण तिला देतो तर जेवतच नाही ती. चला जेवूया तोपर्यंत, मग बोलू. दिवसभर बडबडच करायची आपल्याला. जस्ट आपला जेवण वगैरे झालेला आहे आता, मस्तपैकी अशा वातावरणात. संध्याकाळ म्हणजे रात्रीचं वातावरण खूप भारी वाटत आहे. आणि ही जी गाडी आहे ना, ही आपली गाडी, बघा ना किती घाण झाली ना गाडी. तर ही गाडी मला ना त्या तिथं नेऊन लावायची आहे. तर विचार करतो लोटत नेऊन लावू काय कशी. जेव्हा मी डायरेक्ट असं तिकडे जातो ना, तेव्हा कॅमेरा पकडायला कोणी नसतं, त्याच्यामुळे मग डायरेक्ट दाखवून देतो असं. मोठ्या गाडीचे हाल बघूया जरा. तर बघा ना कशी गाडी होऊन गेली हे. साला क्या है ये देखो. एवढी बेकार गाडी झाली का बस. बघन जर सकाळी उद्या उठलो लवकर तर मग धुवायला लागेल. आतमधून तर तशी थोडीफार आहे, इकडे तिकडे क्लीन नाही एवढी, पण मग आहे आतून पण थोडी क्लीन करायला लागेल. ये क्या है पता है? चेहरा साफ करने वाला. रे साले गाडी तर एवढी गंदी झाली का बस कधी. चला ती गाडी पटापट लवकर घेऊया वरती लावून मस्तपैकी, आणि मस्तपैकी बाहेर बसतो थोडा वेळ. तर फायनली जी गाडी होती आपली लावायची ती आपण इथे आता लावून दिलेली आहे. आणि ही स्कूटी मोठी गाडी तिकडे, अजून एक गाडी आहे ती घेऊन गेलेत तिकडं. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हां आता बघा तिकडं कुकी बघितली. तर मित्रांनो ही आहे आमची कुकी. एका आवाजात लगेच येते, सांगितलं का. आता बघा मी बाहेर बोलवतो बरं. हां कुकी जर इकडे इकडे कुकी कुकी काम. बघा आली ना. कुठं जायचं नाही, कुठं जायचं नाही बाबू, कुठं जायचं नाही आहे. कुठे चालली तू? आपल्याला कुठं नाही यार जायचं आहे. चल झोपायला मी चाललो. चल इकडं इकडं कुकी चल. आता बघू परत झोपते का येऊन. ही बघा आली झोपायला. अशा प्रकारे हे आहे आमची कुकी मित्रांनो. तर तिची आंघोळ पण नाही केलं, 2 दिवस झाले. आता उद्या बघू, उद्या जर टाईम भेटेल सकाळीच तर उद्या आंघोळ करून टाकायला लागेल.
म्हणजे टेन्शन नाही. हे बघा दिवसभर ती पण दमत असेल ना माझ्यासारखीच, हिंडून खेळून फिरून. मध्ये मध्ये दुकानावर नेत होतो पण आता नव्हतं नेत, जरा ते आजारी होती ना त्याच्यामुळे. आता जरा आता तिला बरं वाटतं, मग आता नाही नेत. हो. आणि त्याच प्रकारे हा आमचा रूम होता. तर काय झालेलं आहे माहीत आहे का, हे बघा सकाळी हे माझा पसारा असतो, हे पसारा मीच केलेला होता. आणि त्याचबरोबर हे बघा इकडं ना पूर्ण ओल आलेले आहे आमच्या घराला. आणि इकडे हे असं बघा मी काय पसारा करून ठेवला आहे यार. काय इकडे मला पण माहीत नाही. हे चपला माझी बुटं आहेत इकडे. त्याच्यानंतर हे जसं की आमचं अरुणाला घेतलेलं मी. आणि हे बघा घड्याळ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हां त्या मागे हा बघा फोटो दिलेला आम्ही, तो इथे लावलेला होता. हां तर दोस्तांनो चला आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. भरपूर जणं सांगतात का म्हणजे व्लॉग आहेत ते तुझे 6-7 मिनिटाचेच असतात, तर मिनिमम तरी म्हणजे 12-13-15 मिनिटाचे तरी पाहिजेत. तर मी नक्कीच ट्राय करेन 15 मिनिटाचे. पण ह्या व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट करायची आहे का नक्कीच 15 मिनिटाचे व्लॉग पाहिजेत का, मग मी नक्कीच काय रे ब्लॉग बनवेन 15 मिनिटाचे. तर चला सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय, मिस यू.